लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। महाराष्ट्रातील 90 भाविक 2 बसमधून मानसरोवरकडे गेलेली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। नेपाळमध्ये महापुरानं थैमान घातलेलं आहे आणि या आपत्तीमध्ये आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अशातच महाराष्ट्रातून मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांबाबत प्रशासनाकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलंय की महाराष्ट्रातून 90 पर्यटक 2 बसमधून मानसरोवरला गेलेत। त्यातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती असून सर्वांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या 4 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याचं महाजन यांनी सांगितलंय। या ठिकाणी मी माझ्या शेजारी राहणारे कुटुंब परवा 4 दिवसापूर्वीच मला भेटून आम्ही मानसरोवरला चाललो आहे म्हणून त्या ठिकाणी गेलेले 4-5-6 दिवसापूर्वी मला लगेच ही बातमी बघितल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। आपण त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाही आहे, पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत। पुढचं सगळं शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे। अजूनही कोणाकडे काही माहिती, पण आम्हाला 45-45च्या 2 बस आपल्या महाराष्ट्रातल्या टुरिस्ट जे आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी गेल्यात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे। 80 लोक जवळपास आहेत त्यात आपल्या अशी माहिती आहे। आम्ही त्यांचा शोध घेतो आहे, त्यांच्याशी संपर्क करण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतो आहोत। तिकडच्या सरकारशी सुद्धा आमचा केंद्र सरकारचा संपर्क सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यात लक्ष घालत आहेत। मला वाटतं जशी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही लगेच तशी त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करू। पण अजूनही कुणाकडे काही माहिती असेल, गुजराती परिवार आहे ते आहेत, एक मुलगा एक मुलगी आणि त्यांचे आहे 3 जण आहेत, तर ते मला भेटूनच गेले होते जायचे 1 दिवस आधी, त्यामुळे ते सुद्धा सुरक्षित आहे। त्यांच्या बसमध्ये सुरक्षित जण काल रात्रीमध्ये सविस्तर बोलणं झालं। त्यांनी मला व्हिडिओ पण लावला संध्याकाळी की इथे किती छान वातावरण आहे, इथला निसर्ग बघा म्हणून त्यांनी मला व्हिडिओवरच लावला, त्यांनी मला फोन। ते सुद्धा सुरक्षित आहेत। तिथे मुलगा मुलगी तिकडे अमेरिकन आहेत, तिकडे शिकत सुट्टीमध्ये इथे आलेले होते 4-8 दिवसात 15 दिवसासाठी फक्त फिरायसाठीचं बस, आणि म्हणून मला असं वाटतं की ती बस पूर्ण सुरक्षित आहे। पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, कारण ते इथून दिल्लीला गेले, दिल्लीहून मग नेपाळने आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, जसं मला माहीत होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला, पण ते सुखरूप आहेत। तसं कोणी गेलेलं असेल त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल। दरम्यान नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांना किंवा संबंधितांना माहिती मिळवण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1070 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलाय। महाराष्ट्रातून नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती प्रशासनापर्यंत पोहोचवावी असं आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। त्यामुळे नेपाळमधील परिस्थितीवर राज्य सरकारचं लक्ष असून अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून संपर्क मोहीम सुरू आहे। अश्विनी पुरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।